भल्या सकाळी बाया बापड्यांच्या हाती चहाचा कप पडला आणि उभ्या आयुष्यात पहिल्यांदा असा गोडवा चाखायला मिळाला। तुम्ही थोडा घ्यावायचा मंडळी, हा फक्त ट्रेलर आहे, ट्रेलर। पिक्चर बघायला सज्ज व्हा। सातारा जिल्ह्यातल्या निरसाळेतल्या कारभाऱ्यांनी आपल्या कारभारणीला चक्क सुट्टी दिली। मग काय, अख्ख्या गावभर नुसती धमाल। कुणी भांडी धुतय, तर कुणी चुलीला जाळ फुकतय, तर कुणी फरशी पुसतय, कुणी पाणी भरतय। प्रत्येक घरातले कारभारी कामाला जुंपले होते। एरवी आयती माहिती भाकर ताटात मिळायची, पण आता तीच भाकर थापताना काकांची पुरती दमछाक झाली। काकांना कळलं असेल, हाताला चटके बसल्यानंतरच भाकर मिळते। शेजारी खुर्चीवर बसलेल्या काकू जगाबरोबर काकांचीही खबरबात घेत होत्या। ट्राय तर करायचं चालली, आपण जमते का नाही नंतर खाल्ल्यानंतरच करणार। वर्षभर तुम्ही त्यांचे बोल खात असता, आज तुम्ही बोल देणार का? जळल्यावर न बोलणार, चांगलं केल्यावर कशाला बोलणार? काय असतं महिलांना त्रास आहे आज कळेल ना त्यांना। कांदा कापणाऱ्या काकांचेही हाल वेगळे नव्हते। कांदा चिरता चिरता बिचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं। आता बायकोच्या डोळ्यातील दुःख त्यांना कळो म्हणजे मिळवलं। पाणी येते डोळ्याला कांदा कापण्यामुळे। 365 दिवस महिन्याच्या डोळ्यात पाणी येतं। हो, ते आज जाणवलं की कसं करतात ते। काय आज काय काय बनवणार? आज बटाटा भाजी सगळंच घेऊन बसलेत। हो, पालकची भाजी। आता या महाशयांची तर कपडे धुता धुता मान पाठ एक झाले। मध्येच फोन खणखणला, कानाला लावला। वाटलं तेवढाच आराम मिळेल, पण कसलं काय, त्यांच्या पत्नीनंच दम भरला। आधी का मुरका, मग फोनवर बोला। हॅलो, फोन बोलतोय? कपडे आता महिला दिन आहे ना, त्यामुळे आम्हाला कपडे धुवायला लागतील। आव कपडे अगोदर धुवा मग फोन घ्या। स्वच्छ शुभ्र कपडे घालून गावभर मिरवणं वाटतं तितकं सोपं नाही, हे आता त्यांच्याही ध्यानी आलं असेल। आमची सेवा चालली अजून, अशी वर्षभर राहू द्या, कायमस्वरूपी राहावी असं त्यांनी कायमस्वरूपी थोडंफार मदत करावी आम्हाला असं वाटतंय तुम्हाला? सकाळी दररोज मम्मी लवकर उठायची, आमच्यासाठी लवकर तयारी करायची कॉलेजला जायला, पण आज पप्पांनी सगळं केलंय, खूप भारी वाटतंय। हसायला पण येते ना। काम उरकावं म्हणून दोघे भाऊ भांडी घासत होते, पण पुढ्यात भांड्यांचा ढीग पडतच होता। काकांना आज भांडी घासताना बघून पोरं टोरं दात काढून हसत होती। खरकाट तर नाही निघणार किती, आता चालू केलं म्हणजे तेवढं पूर्ण करणारच करणार। अजून देतात भांडी, तर तुम्ही का नाही घेतली? नाही घेणार ना। आजच्या दिवस काय आम्ही शूटिंग केलंय। हो ना, आज जी काय त्या काय म्हणतील तेवढं करणार आम्ही, काय अडचण नाही। पुरुषांना घरदार सांभाळताना बघून महिला मंडळी चांगल्याच खुश होत होत्या, कारण आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना असा निवांतपणा मिळाला होता। महिलांना आजचा दिवस खूप फ्रीली एन्जॉय करतायत महिला। पुरुष मंडळी ओरडत असतील तुमच्या नावानं? तसं काही नाही, वर्षभर महिला काम करतात म्हणल्यानंतर पुरुषांना एक दिवस काम केलंच पाहिजे ना। दिवसभर घरादारासाठी राब राब राबणाऱ्या आपल्या आई बहिणींचं महत्त्व या पुरुष मंडळींना नक्कीच कळलं असेल। आता हा प्रयोग एका दिवसापुरता न ठेवता आठवड्यातून एकदा तरी करायला काहीच हरकत नाही, कारण आपल्या बाया बापड्यांचं काम पुरुषांपेक्षा हार्ड आहे बॉस। महिला दिनाचं औचित्य साधून या गावानं राबवलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे। मात्र यामध्ये खाजगीमध्ये पुरुष मंडळी सांगतायत
हा दिवस रोज रोज नको, नाहीतर अडचण होईल. राहुल तपासे, ABP माझा, निसराळे, सातारा.